Hello children, how are you? How are you today? I am good, I am well. What about you? Hello kids, welcome to Savita Ford Academy. This kids, today we learn Marathi lesson. Lesson number 13. आमची मुंबई. तर मुलांनो, आजच्या मराठीच्या तासाला आपण मराठीचा 13वा धडा शिकतोय. आमची मुंबई. आज आपण धडा मोठ्याने कसा वाचायचा ते बघणार आहोत. तुम्ही सगळे तयार आहात ना? बोट ठेवून प्रत्येक शब्द कसा उच्चारायचा ते पहा. मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबई जगातील 5वे सर्वात मोठे शहर आहे. कितवे? 5वे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबई ही काय आहे? भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबई ब्रिटिशांद्वारे 7 बेटांना जोडून बनवण्यात आली. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. मुंबई बॉलिवूड व मराठी उद्योगाचे केंद्र आहे. मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले आहे. तुम्हाला प्रश्न येईल, मुंबईचे नाव कसे पडले आहे? कोणत्या देवीवरून पडले आहे? मुंबादेवी. लक्षात ठेवायचे आहे. असा समज आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारे 7 तलाव आहेत. किती तलाव? 7. मुंबई हे भारतातील प्रमुख दूरचित्रवाणी वाहिन्या, चित्रपट, व्यावसायिक व उपग्रह वाहिन्यांचे मुख्यालय आहे. बॉलिवूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हे काय आहे? ताजमहल हॉटेल, इंडिया गेट, हो की नाही? हे आहे ताज हॉटेल, इंडिया गेट. हिंदी चित्रपट सृष्टीचे मुंबई हेच केंद्र आहे. मुंबईत मराठीबरोबरच हिंदी, इंग्रजी व गुजराती या भाषा देखील बोलल्या जातात. मुंबईच्या रहिवाशांना मुंबईकर असे संबोधले जाते. मुंबईच्या खाद्य संस्कृतीत वडापाव या खाद्यपदार्थाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबई हे भारतीय चित्रपट सृष्टीचे जन्मस्थळ आहे. क्रिकेट हा खेळ मुंबईत लोकप्रिय आहे. मुंबईत कोणता खेळ लोकप्रिय आहे? क्रिकेट. प्रत्येक वाक्य असं वाचायचं की त्याच्यावरून कुठलाही प्रश्न मराठीच्या शिक्षकांनी दिला तर तुम्हाला उत्तर लिहिता यायला पाहिजे. एका वाक्यात उत्तरे असो किंवा फिलअप्स असू देत, मोठाले क्वेश्चन असू देत, तरी देखील तुम्ही असं बोट ठेवून वाचाल ना, त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सहज देता येणार. चला पुढे वाचूयात. गल्लीत, मैदानात सर्वत्र क्रिकेट खेळले जातात. मुंबईने सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर असे अनेक क्रिकेटपटू भारतास दिले आहेत. सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील दादरमधील प्रसिद्ध मंदिर आहे. जे अष्टविनायक आहे ना, त्याच्यामधील प्रसिद्ध असे हे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर दादरमध्ये आहे. मुंबईत सिद्धिविनायक मंदिर. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर हे सुमारे 250 वर्षापूर्वीचे असल्याचा उल्लेख धार्मिक ग्रंथात सापडतो. महालक्ष्मी मंदिर. महालक्ष्मी मंदिर हे मुंबईतील प्रसिद्ध मंदिर आहे. इसवी सन 1831. किती? मराठी आकडे देखील अभ्यासायचे आहेत. हा 1, हा 8, 3 आणि 1. 1831.
आपण मराठी नंबर आहेत, आकडे आहेत, ते देखील शिकणार आहोत. तुम्हाला प्रॉब्लेम होतो ना असं मराठी वर्ष आलं की बोलायला? 1831ला एका हिंदू व्यापाऱ्याने या मंदिराचे पुनर्निर्माण केले. हे मंदिर कोणतं आहे हे तुम्ही सांगायचं आहे. हे मुंबईतील प्रसिद्ध चर्च आणि हे ताज हॉटेल. तर चला, मुंबादेवी मंदिर. मुंबईची ग्रामदेवता म्हणजेच मुंबादेवी. या नावाने मुंबईपुरीला मुंबई नाव मिळाले. ही कोळ्यांची देवी आहे. बांद्रा माउंट मेरी चर्च. हे काय आहे? बांद्रा माउंट मेरी चर्च. चला, बांद्रा पश्चिमेस असलेले माउंट मेरी चर्च म्हणजे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध अशा प्रार्थना स्थळांपैकी एक. या चर्चचा इतिहास 300 वर्ष जुना आहे. बाबुलनाथ मंदिर, हाजी अली, वेलकनी चर्च, उत्तर ग्लोबल विपस्सना पगोडा, हरे राम हरे कृष्ण मंदिर, डॉक्टर भाऊ दाजी लाड म्युझियम, छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय आणि अजून बरंच काही. तारापूरवाला मत्स्यालय, नेहरू तारांगण, नेहरू सायन्स सेंटर इत्यादी संग्रहालये मुंबईत आहेत. बघा किती गोष्टी आहेत, किती छान छान ठिकाणं आहेत मुंबईमध्ये. नरिमन पॉइंट, गिरगाव चौपाटी, जुहू बीच, दादर चौपाटी, वरळी सी फेस, गौराई बीच, गेटवे ऑफ इंडिया, ताजमहाल हॉटेल, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, प्रियदर्शनी पार्क ही काही उद्याने, समुद्रकिनारे, संग्रहालये मुंबईची प्रेक्षणीय स्थळे आहेत. हो की नाही मुलांनो? अशाच पद्धतीने बोट ठेवून प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि मोठ्यानेच वाचायचे आहे. जर तुम्हाला लँग्वेजमध्ये मराठीमध्ये चांगले गुण पाहिजे असतील, चांगले मार्क्स पाहिजे असतील तर मोठ्यानेच वाचायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही मोठ्याने वाचता त्यावेळेस तुम्ही 3 वेळा लिहिता. 3 वेळा लिहिणं आणि एकदा मोठ्यानं वाचणं एकसारखंच आहे. तर मग तुम्हाला 3 वेळा लिहायचं की एकदा मोठ्याने वाचायचं, बघा ठरवा तुम्ही. बरं चला, पुढच्या मराठीच्या तासाला आपण या धड्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवूयात. तोपर्यंत वाचायचा प्रयत्न करा.